यंदा एबीपी माझाच्या माझा सन्मान सोहळ्यामध्ये नवरत्नांचा गौरव करण्यात आला। कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांना माझा सन्मान बहाल करण्यात आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रख्यात अभिनेते अजय देवगण सोबतच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर अशा मान्यवरांच्या हस्ते या रत्नांना सन्मानित करण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण येत्या शनिवारी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये आपण पाहू शकाल। माझा सन्मान या कार्यक्रमामध्ये यंदा ज्या 9 रत्नांचा गौरव करण्यात आला, यामध्ये उपेक्षित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथांचा गौरव करण्यात आला। त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी पायामध्ये घुंगरू बांधल्यानंतर लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कांताबाई सातारकर। प्रेक्षकांनी कृपया उभं राहावं आणि त्यांना मानवंदना द्यावी, टाळ्या वाजवाव्यात अशी मी त्यांना विनंती करतो। व्यासपीठावरून खाली जाऊन आपण त्यांना सन्मानित करतोय। त्यानंतर अमरनाथ मधील 50 भाविकांचा जीव वाचवणारे देवदूत सलीम शेख यांचा सुद्धा उचित सन्मान करण्यात आलेला आहे। पृथ्वीय लहरींच्या अस्तित्वाच्या शोधामध्ये मोलाची भूमिका बजावणारे मराठमोळे शास्त्रज्ञ डॉक्टर संजीव धुरंधर यांचाही या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे। विमान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा अवलिया अमोल यादव। अमोल यादवची कहाणी आपण माझा कट्ट्यावरती बघितली होती। पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन आपण अमोल यादव यांचा सन्मान करतोय। मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केदार जाधव याचा सुद्धा गौरव करण्यात आलेला आहे। गेल्या काही एकदिवसीय सामन्यांमध्ये T20 मध्ये केदारनं धडाकेबाज फलंदाजीनं सगळ्यांची मनं जिंकली, सोबत गोलंदाजी सुद्धा करतो। मराठीतली प्रतिभावान अभिनेत्री मुक्ता बर्वे त्यासोबतच भेटवस्तू देऊन आपण त्यांचा गौरव करतोय। अभिनंदन मुक्ता। आपल्या स्वर्गीय गायनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा अवलिया गायक राहुल देशपांडे। आणि जाहिरात क्षेत्रामध्ये क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं ते राज कांबळे यांचा सुद्धा माझा सन्मान देऊन उचित सन्मान करण्यात आला।